तू बदललाय, तू आता आधीसारखा नाही राहिला. हे वाक्य प्रत्येक मुलाला रिलेशनशिपमध्ये काही काळानंतर ऐकावं लागतं. कारण खरं तर मुलं बदलत नाही, त्यांची परिस्थिती बदलते. सुरुवातीचं प्रेम हे वेगळं असतं. त्यावेळेस मुलगा पूर्णपणे तिच्यात असतो. तो कॉल करतो, मेसेज करतो, काही झालं तरी तिच्यासाठी वेळ काढतो. आणि हे एफर्ट खरं तर शो साठी नसतात. ही एक जेन्युइन भीती असते की ती दूर जाऊ नये. पण जसं रिलेशनशिप स्थिर होतं, मुलं बदलत नाही, पण त्यांचं मन दुसरं जबाबदाऱ्या ओळखायला लागतं. आणि त्याला कुठं ना कुठं वाटू लागतं की बाबा आता जी मुलगी मला पाहिजे होती ती मला भेटली आणि आता आपल्याला फ्युचर बनवायचं. मुली छोट्या छोट्या मुवमेंट जपतात, पण मुलगा भविष्य जपायला सुरुवात करतो. तो कमी बोलतो, ऑनलाईन कमी राहतो, कधी कधी शांत सुद्धा दिसतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा प्रेम कमी झाला. तो फक्त स्वतःला अपग्रेड करत असतो त्या प्रेमला उद्या सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि जेव्हा मुलगी म्हणते की तू आता आधीसारखा नाही राहिला, तू आता आधीसारखा नाही वाग, तेव्हा त्याच्या मनात खूप काय असतं, पण तरी तो उत्तर देत नाही. तो शांत राहतो, कारण तो एक्सप्लेन करण्यापेक्षा प्रूव्ह करण्यावर विश्वास ठेवतो. त्याचं प्रेम शब्दात कमी आणि त्याच्या जबाबदारीत जास्त दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की मुलींनी कुठं ना कुठं समजून घ्यायला पाहिजे, मुलं बदलत नाही, तो फक्त प्रेम टिकून राहावं यासाठी स्वतःला बदलायला शिकत असतो.